पॉवर वर्सेस फोर्स. पॉवर म्हणजे काय? जी आपली स्वतःची शक्ती आहे, क्षमता आहे. आणि फोर्स म्हणजे काय? जे आपण फोर्सफुली अप्लाय करत आहेत. या दोघांमध्ये काय फरक आहे? आणि आज आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे की ह्या दोघांमधून काय साध्य होतं. आणि खरोखर ज्या वेळेस काही साथीचे आजार येतात किंवा संक्रमण करणारे इन्फेक्शन डिसीज येतात, की जे आपण म्हणतो व्हायरल आहेत, हे व्हायरल याचा अर्थ नक्की काय होतो बरं? आणि हे कशामुळे काम करतात? आता उदाहरणार्थ एक जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कोविड सारखा व्हायरस हा जो व्हायब्रेट करतो तो 5.5 हर्ट्स. आणि 25.5 म्हणजे असं समजा 5.5 ह्या ऊर्जा शक्तीला जर एखादा व्यक्ती व्हायब्रेट करत असेल तर तिथे कोविड किंवा असे इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन आजार, संक्रमित आजार हे ऍक्टिव्ह होतात. परंतु हेच कोविडचे विषाणू किंवा जीवाणू आणि अजून काही किटाणू जे पण काही असतील, जे मनुष्याला हानी करू शकतात, हे 25.5 हर्ट्सला मरतात किंवा ते त्यामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही, जीवित राहू शकत नाही. ह्या दोन फ्रिक्वेन्सी आहेत. आरोग्य किंवा हेल्थ, निरोगी शरीर जर प्राप्त करायचं असेल तर ऑलवेज यू हॅव टू व्हायब्रेट ॲट 25.5, पण 25.5 हर्ट्सला आपल्याला व्हायब्रेट करावं लागेल. मग हे हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करण्यासाठी, म्हणजे जे इन्फेक्शियस डिसीज आहे किंवा हे साधे छोटे छोटे जे काही आजार आहेत, यांना जर लवकर हद्दपार करायचं असेल आणि आपल्याला पुन्हा बरं व्हायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हावं लागेल. परंतु अशी कुठली कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण लोअर व्हायब्रेशनला व्हायब्रेट करतो किंवा फ्रिक्वेन्सी आपल्यामध्ये अडॉप्ट करतो? तर हे फोबियाज किंवा हे जे वेगवेगळे इमोशन आहेत हे कुठले आहेत माहिती आहे तुम्हाला? तर हे आहे भीती. त्यानंतर फोबिया म्हणजे जे अस्तित्वातच नाही परंतु त्याची सतत भीती वाटत राहणे. सस्पिशियन म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी संदेह, अँक्साइटी, आतल्या आत स्ट्रेस. अँक्साइटीचा अर्थ होतो की एखाद्या गोष्टीविषयी विनाकारण चिंतित होणं, स्ट्रेस. स्ट्रेस आणि अँक्साइटी मध्ये फरक आहे, पण मराठीमध्ये दोन्ही एकच आहे. चिंता, टेन्शन. टेन्शन सुद्धा चिंतेचंच स्वरूप आहे. जेलसी, एखाद्या विषयी राग, द्वेष. द्वेष, जेलसीचा अर्थ होतो द्वेष. अँगरचा अर्थ होतो क्रोध. रिवेंज, बदला घेण्याची भावना. हेट, तिरस्कार. ग्रीड, लोभ. आणि हे जे तत्सम जे काही विकार आहेत किंवा लोभ आहेत किंवा इमोशन आहेत, हे वेगवेगळी नावं आहेत यांची. आणि हे सर्व कशाबरोबर अटॅच केलेली आहेत माहितीये? पेन. पेन म्हणजे दुःख, यातना, वेदना. वेदना किंवा संवेदना, वेदनेचा अर्थ व्हायचा की एखाद्या गोष्टीची जाणीव होणं. विपश्यना जर केली असेल तर त्यामध्ये वेदना म्हणतात, परंतु ती वेदना म्हणजे ती नाही की सुई टोचल्यावर जी होते किंवा दुःख आल्यानंतर होते. वेदनेला नंतर अपभ्रंश केले. आणि आता जर कुणाला सांगायचं असेल तर आपल्याला संवेदना म्हणावं लागतं. संवेदना याचा अर्थ काय होतो? संवेदना म्हणजे जी तुम्हाला जाणीव होत आहे ती. परंतु वेदना म्हणजे काय? वेदना म्हणजे दुःख, असं आता आपण गृहीत धरलेलं आहे. किंवा तीच जर तुम्ही कुणाला म्हणाला तुला वेदना होत आहेत का, तर तो असं नाही म्हणणार, समजणार की आनंद होत आहे का. वेदना म्हणजे काही त्रास आहे का. अँड सो वी हॅव टू अंडरस्टँड, आपल्याला हे समजायला हवं की आपल्याला हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करणं फार महत्वाचं आहे. आणि कारण लोअर फ्रिक्वेन्सीला जर व्हायब्रेट केलं तर रोगप्रतिकारक शक्ती जागृत होणार नाही. नवीन संधी, ऑपॉर्च्युनिटी किंवा अंतर्मनात भाव जागृत होणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हावं लागेल. व्हायब्रेशनचा अर्थ कंपन. कंपन निर्माण करावे लागतील. तुम्हाला माहिती, आपली पृथ्वी माता म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही 27.4 हर्ट्सला व्हायब्रेट करते.
म्हणजे पृथ्वीची जी क्षमता आहे, व्हायब्रेशन आहे, ते 27 आहे. पण काही ठिकाणं अशी आहेत ज्यामध्ये लोवर फ्रिक्वेन्सी आपल्याला रिअलाइज होते. तुम्हाला माहिती आहेत असे कुठले कुठले ठिकाण आहेत? जर तुम्ही कोर्ट आणि कचेरीमध्ये गेलात, तर तिथली फ्रिक्वेन्सी पहा. सतत चिंता, दुःख, यातना, हे जे काही तिथं जमलेल्या लोकांमध्ये आहेत, किंवा निगरगट्टपणा, किंवा निष्काळजीपणा, किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती, म्हणजे तुम्ही जरी वेगळ्या कामासाठी कोर्टात गेला असलात तरी सुद्धा तिथं येणारे बाकीचे क्रिमिनल्स जे आहेत, तर त्यांचे व्हायब्रेशन तिथं असतात. कोर्ट, कचेरी, किंवा तत्सम गुन्हेगारी विभाग, या ठिकाणी एक सर्वसाधारण व्यक्ती कम्फर्टेबली नाही बसू शकत. का बसू शकत नाही? कारण त्याचे ते व्हायब्रेशन मॅच करत नाहीत. तिथं अनकम्फर्टेबल फील होतं. बरं, अजून कुठल्या ठिकाणी असं? हॉस्पिटल. कितीही मोठं 5 स्टार हॉस्पिटल असू द्या, अद्ययावत सुख सुविधा असलेलं हॉस्पिटल जरी असलं, क्लिनिक जरी असलं, इस्पितळ जरी असलं, परंतु तिथे गेल्यानंतर फिलिंग काय येतात, की इथून आपल्याला कधी बाहेर जावं लागेल किंवा जाता येईल. एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जरी असेल काही कारणास्तव, परंतु त्या व्यक्तीला सुद्धा स्वतः असं वाटायला लागतं की इथून आपण बाहेर कधी पडू. जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही, असं ते कितीतरी वेळा बोलतात. फक्त मला इथून बाहेर काढा. का? कारण तिथे जे व्हायब्रेशन आहेत ना, ते अगदी लोवर आहेत. तिथे येणारा रुग्णाचा नातेवाईक, आप्तस्वकीय, जे पण काही, ते चिंतित आहे, भयभीत आहेत. त्यांच्या आतमध्ये खिन्नता आहे, किंवा काळजी आहे, किंवा जी धनसंपत्ती एकत्रित करायची आहे, जो खर्च आहे, याच्यासाठी सतत ते चिंतित आहेत. बरोबर? लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये ते व्हायब्रेट करत आहेत. राईट? किंवा जिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही कार्य चालतात, पब, किंवा तत्सम अ, पेय पदार्थ जिथे मिळतात, अल्कोहोल, ड्रिंक, किंवा जुगार जिथे खेळला जातो, कॅसिनो म्हणतात त्याला, असे जे पण काही, किंवा जिथे गैरप्रकार चालतात, अशा ठिकाणी लोअर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेशन असतं. म्हणून अशा ठिकाणी जर एखादा व्यक्ती सतत जात असेल, तर त्या व्यक्तीची अंतप्रक्रिया किंवा त्याचा अंतस्थ विश्वास, स्वतःवरचा विश्वास सुद्धा कमकुवत होत जातो. आणि नॉट नेसेसरी जे लोक बाहेरून अरे रावी करतात ते आतून स्ट्रॉंग असतील असं नाही. एक उदाहरण देतो, एक गोष्ट आहे. अं, शेतामध्ये बऱ्याच वेळा बुजगावणे बांधलेले असतात. बुजगावणे कुणासाठी? ज्याला स्केअर क्रो म्हणतात, म्हणजे पक्ष्यांना घाबरवण्यासाठी बांधलेले पुतळे, किंवा जे पण कोणी प्राणी येतील त्यांना असं बुजगावणं असतं ना, शेतामध्ये बुजगावणं बांधलेलं असतं, वरती मडकं असतं. तर एक वाटसरू तिथून जात असताना त्याने सहज विचारलं की तुम कोण हो? तर तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? तर तो म्हणाला की मी स्केअरक्रो आहे, मी एक बुजगावणं आहे. आणि काय तुमचं कारण काय आहे, उद्देश काय आहे, काम काय आहे? मला पक्ष्यांना घाबरवायचे, किंवा जे विजातीय, किंवा जे पिकांना हानी करू शकतील अशा पशुपक्ष्यांना दूर करण्यासाठी, म्हणजे त्यांना भास होईल की इथे कोणीतरी आहे, म्हणजे त्यांना घाबरवणं, हे माझं काम आहे. मग तो व्यक्ती म्हणाला, अगदी हेच मला पण करायचंय. मला सुद्धा लोकांना घाबरवायचंय, मला सुद्धा त्यांना धाकात ठेवायचंय, किंवा मला सुद्धा ऑथॉरिटीमध्ये राहायचंय. तर तो बुजगावणं काय म्हणाल, तू हे नाही करू शकत. का? कारण हे करण्यासाठी अंदर से खोकला बनना पडता है, म्हणजे आतून पोकळ व्हावं लागतं. बाहेरून जे दिसतं ना, जर घाबरवत असाल, कुणाला भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तो व्यक्ती आतून पोकळ आहे. तो स्वतः भयभीत आहे. कळालं? आणि असे व्यक्ती लोअर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतात. आणि अशा व्यक्तींना बऱ्याच समस्या सहज ते आकर्षित करतात.
म्हणून काय करावं लागेल, आपल्याला हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करावं लागेल. जिथे 20 हर्ट्स पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन आहे, अशा ठिकाणी दुःख किंवा वेदना सहज आकर्षित होतात. राईट. दुःख वेदना सहज आकर्षित होत राहतात अशा ठिकाणी. परंतु आता मनुष्यासाठी लो व्हायब्रेशन किंवा अशा ठिकाणी, हे बघा, व्हायरस प्रत्येकाच्या शरीरात आहे. विषाणू जीवाणू ज्या वातावरणात आपण राहत आहोत, आपल्या अवतीभोवती करोडो करोडो जीवाणू आहेत. परंतु ते आपल्यावर आक्रमण का करत नाही किंवा आपल्याला त्यांची अ, संसर्ग का होत नाही? हेच जर फॉरेनर्स व्यक्ती इथं आले बाहेरच्या देशातील, आमच्या माझ्याबरोबर किंवा माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा बरेच व्यक्ती येतात. परंतु ह्या व्यक्तींचं म्हणजे डायरिया किंवा डायजेशन सिस्टीम इतकी नाजूक आहे की इथलं जर त्यांनी एक ग्लास भर पाणी पिलं ना माठातलं, तरी त्यांना डायजेशन मध्ये डिस्टर्बन्स होईल, डिस्टर्ब होईल किंवा त्यांची यंत्रणा बिघडेल. आणि म्हणून ते व्यक्ती इथले पाणी पित नाही. इवन ह्या पाण्याने धुतलेली फळं सुद्धा खात नाही. कारण इतकं शुद्ध पाणी त्यांना स्वतःला ती सवय लावून घेतलेली आहे. एकतर सोडा वॉटर किंवा ज्यामध्ये कोक किंवा कोका कोला किंवा तत्सम जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, असेच पदार्थ ते पित राहतात. त्यांच्याकडे छोटे छोटे कॅन असतात, बरोबर, म्हणजे ज्याच्यातून ते सॉफ्ट ड्रिंक पिऊ शकतील. ते साधारण नॉर्मल पाणी पिऊ शकत नाही, कारण त्यांची क्षमता तशी विकसित झालेली नाही. कळालं? परंतु जर एखादा व्यक्ती आपल्या इथे सभोवताली, काही व्यक्ती डायरेक्ट नळाचं पाणी पितात, काही बोरचं पाणी पितात, काही आरोचं पाणी पितात, परंतु या प्रमाणे त्यांची क्षमतेचा, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा विकास झालेला आहे. आणि त्या फ्रिक्वेन्सीला, म्हणजे व्हायरस तर आपल्या आजूबाजूला आहेतच, अवतीभोवती आहेतच, आपण त्यामध्ये सर्व्हाइव्ह करतोय, आपण त्यामध्ये राहतोय. परंतु हे व्हायब्रेशन कधी निर्माण होतील? जर आपली लोअर फ्रिक्वेन्सी झाली तर. हे फार महत्वाचं, हे कायम स्मरणात राहू द्या, कायम लक्षात ठेवा की आपल्याला हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायचं आहे. राईट. आता यामध्ये जी पेन आहे, वेदना, एखादा व्यक्ती जर दुःखी कष्टी असेल ना, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती माहिती आहे? 0.1 to 2 हर्ट्स. 0.1 अगदी तिथपर्यंत खाली जाते, 2 हर्ट्स. भीती असेल तर 0.2 to 2.2 हर्ट्स. इरिटेशन असेल, इरिटेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा जर सतत चिडचिड होत असेल किंवा त्रास होत असेल, इरिटेट म्हणतात त्याला, 0.9 to 6.8 हर्ट्स. गोंधळ, जिथे कल्लोळ आहे, गोंधळ आहे, किंवा कानांना अप्रिय असा मोठा आवाज आहे, त्या ठिकाणी किती आहे? 0.6 to 2.2 हर्ट्स. म्हणून गोंधळाच्या ठिकाणी व्यक्तीला राहावलं जात नाही. बऱ्याच वेळा म्हणतो ना आपण, अरे मला असं वाटतंय की मी मंडईत आलोय का काय. सगळ्यांनी शांत राहा. शांतता हा आपला प्रथम स्वभाव आहे. गोंधळ, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी डाऊन होते. खोटा स्वतःविषयीचा अभिमान, प्राईड, त्यात सुद्धा फ्रिक्वेन्सी डाऊन होते. आणि मी सर्वोत्तम आहे ही जी खोटी स्वतःविषयी भूमिका आहे, त्यामध्ये सुद्धा व्हायब्रेशन डाऊन होतं. मग हायर व्हायब्रेशन, जर आपण लो व्हायब्रेशनला आहोत आणि आपल्याला वरच्या हायर व्हायब्रेशनला जायचं असेल तर काय करावं लागेल? तर यासाठी अगदी काही उपाय आहेत, ते पण आपण डिस्कस करूया, किंवा बिहेवियर आहे की कसं आपण कृती करायला हवी. तर यामध्ये काय आहे? जनरॉसिटी. जनरॉसिटी म्हणजे काय? की दयाळूपणा, किंवा जनरस होऊन दानशूरपणा किंवा मदत करण्याची जी वृत्ती आहे, कॉन्ट्रीब्युशन, माझ्याकडून सुद्धा काहीतरी संयोग होणं आवश्यक आहे. जर हा विचार जरी अंतर्मनात आला तरी तुम्ही 95 हर्ट्सला व्हायब्रेट कराल. लक्षात येते तुम्हाला? 95. पृथ्वी 27 ला हर्ट्स करते, व्हायरस
25 म्हणजे 25ला व्हायरस मरतो आणि 20 मध्ये जागृत होतो. पण फक्त दान देण्याची वृत्ती जरी असेल एखाद्या व्यक्तीची, कॉन्ट्रीब्युशन जसं जमेल तसं, उदाहरणार्थ, आणि हा उपाय खूप प्रभावी आहे. शुक्रवारी म्हणजे आजच्याच दिवशी जर तुमच्या आजूबाजूला कुठं गोशाळा असेल आणि जरी तुम्हाला काही तिथे देता नाही आलं तरी सुद्धा, म्हणजे आर्थिक मदत नाही करता आली, जर काही म्हणजे खाऊ घालायचं असेल तर नक्की घाला. परंतु जर तुम्हाला आर्थिक मदत नाही करता आली, काही हरकत नाही, तिथे जाऊन फक्त एका गायीची, गोमातेची सेवा करा. कदाचित अंघोळ घाला किंवा पुसून घ्या. एवढं जरी केलं तरी सुद्धा जी काही मोठमोठी संकट आता जीवनात चाललेली आहेत याचा अंत व्हायला सुरुवात होईल. कारण ही जनरॉसिटी आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो या छोट्या छोट्या उपायांनी काय होईल. कारण आध्यात्मिकतेमध्ये किंवा अ, ज्योतिषशास्त्र किंवा जे पण काय असे शास्त्र आहेत, न्यूमरोलॉजी आहे किंवा अ, वेगवेगळे उपाय सांगितले जातात, जसं की लाल किताब आहे किंवा अजून तसे आयुर्वेदिक, ज्योतिषीय, खगोलशास्त्रीय जे पण काही उपाय आहेत यामध्ये सांगितलं जातं ना, दुसऱ्यांची सेवा करा. मग छोटा उपाय काय आहे? मुंग्यांना साखर टाका, पिंपळाला हळद टाका. पण याच्याने होतं काय नेमकं? याच्याने जनरॉसिटी निर्माण होते, याच्याने मदत करण्याची भावना निर्माण होते, याच्याने कृतज्ञता जागृत होते. म्हणजे मला कुणाची तरी सेवा करायची ही भाव आणि वृत्ती जागृत होते. फक्त ही वृत्ती जागृत झाल्यानंतर चमत्कार दिसायला लागतात. कारण त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट होते हायर फ्रिक्वेन्सीला. अहमपणाने सेवा करू नका. काही व्यक्ती अहमपणाने, टेंभा मिरवण्यासाठी, परंतु तशा सेवेचा उपयोग नाही, पण निस्वार्थी भावनेने जनरॉसिटी म्हणून एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला 5 रुपयाचं बिस्किट जरी दिलं, बिस्किटचा पुडा स्वतःच्या हाताने खाऊ घातला, तरी सुद्धा तो जो डॉग आहे, तो सुद्धा स्ट्रीट डॉग, रस्त्यावर भटकणारा भटके कुत्रे, ते सुद्धा आशीर्वाद देते आपोआप. जनरॉसिटी फिलिंग येते. म्हणून म्हणतात ना, प्राण्यांची, पशुपक्ष्यांची सेवा करा. त्याचं उद्देश हा आहे. आता ही झाली जनरॉसिटी. जनरॉसिटीचा अर्थ काय होतो? कॉन्ट्रीब्युशन, जनरस होऊन देणे. परंतु दुसरं काय आहे? ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? जे आज आपण म्हणजे पहिल्या दिवसापासून मी ज्यावर बोलतोय, दॅट इज व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? आभार. ज्या वेळेस तुम्ही तुमच्यावर किंवा जी काही मदत किंवा एखाद्या व्यक्तीने सपोर्ट, कॉन्ट्रीब्युशन किंवा शेअरिंग केलेलं आहे याच्यासाठी आभार व्यक्त करता, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी किती माहितीये? 150 हर्ट्स, 150 हर्ट्स ला तो व्यक्ती व्हायब्रेट करतो. पृथ्वीची फ्रिक्वेन्सी किती आहे? 27. व्हायरस कधी येतात? 20. आणि ग्रॅटिट्यूड, एक ग्रॅटिट्यूड याच्यामध्ये इतकी क्षमता आहे की तो व्यक्ती 150 फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतो. विचार करा. फक्त थँक यू म्हणल्याने किती चमत्कार घडतील जीवनात. अंतकरणापासून थँक्यू म्हणणं आवश्यक आहे. आणि जे आपण पुन्हा पुन्हा सांगतोय, भगवंताला धन्यवाद दिलेत का? भोजन ग्रहण करण्यापूर्वी सुद्धा जे कोणी अन्नपूर्णा आहे त्या घरातील ती करती स्त्री किंवा ज्या शेतकऱ्याने तुमच्यापर्यंत ते अन्न पोहोचवलेलं आहे, त्या प्रत्येकासाठी काय म्हणायचं? किसान सुखी भव, अन्नदाता सुखी भव. त्या जेवण ग्रहण करताना पहिल्यांदा ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आणि ग्रॅटिट्यूड मुळे एवढ्या गोष्टी घडतात. कंपॅशन म्हणजे काय? दया. दया वेगळी गोष्ट आहे आणि जनरॉसिटी, शेअरिंग करणं, वेगळी गोष्ट आहे. कंपॅशन म्हणजे काय? एखाद्या विषयी ज्यावेळेस अंतःकरणात दयाळूपणा, कनवाळूपणा किंवा करुणा निर्माण होते, त्यावेळेस त्याला म्हणायचं की आता कंपॅशन किंवा या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात, आणि म्हणतात तुमचं ध्यान
सिद्ध झालेला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? ज्या वेळेस तुमच्यामध्ये प्रेम आणि करुणा निर्माण होईल त्यावेळेस समजायचं की आता तुमचं ध्यान सिद्ध झालेलं आहे. त्यापूर्वी काय? त्यापूर्वी काहीही नाही. ते फक्त कर्मकांड आहे. कळालं? आणि जर खरोखर ध्यान सिद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावी लागेल. कशाची? प्रॅक्टिस करावी लागेल हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होण्याची. म्हणजे आतमध्ये करुणा आणि प्रेम कंपॅशन निर्माण करावं लागेल. आणि हे जसं तुम्ही निर्माण कराल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. कळालं? हे फार महत्वाचं आहे. प्रेम, कंपॅशन किंवा प्रत्येक पशु पक्षी प्राणी सजीव सृष्टीसाठी अंतःकरणातून जे प्रेम येतो याच्याने सुद्धा फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट होते. आणि जिथे तुम्ही अनकंडिशनल कुठलीही अट न ठेवता ह्या ब्रह्मांडाप्रती युनिवर्स प्रती आपले आभार आणि प्रेम प्रकट करतात ना, त्यावेळेस ती फ्रिक्वेन्सी आहे 205 हर्ट्झ. 205. आपण आता किती वरती गेलोय पहा. कशामुळे? आणि हा पण फार चमत्कारिक उपाय आहे. एखाद्या व्यक्तीला असाध्य आजार जर झाला असेल आणि त्याच्या घराच्या बाहेर कुठलाही वृक्ष असेल, आंब्याचा असेल, चिकूचा असेल, पेरूचा असेल किंवा गुटगुटीत वड असेल, नारळ असेल, फक्त त्या महिला किंवा पुरुष याने जाऊन त्या वृक्षाला मिठी मारायची आहे. आणि यात करून पहा, हा प्रयोग फार चमत्कारिक आहे. मोठमोठे ट्रेनर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये पहाटेच्या वेळेस हा प्रोग्राम करून घेतात. आणि त्या वृक्षाला घट्ट मिठी मारल्यानंतर अंतःकरणात अशी भावना येते की खरोखर ही माझी आई किंवा वडील आहेत. आणि खरोखर त्या वृक्षांबरोबर बोला. आणि हे जर तुम्ही केलं, इवन तुमच्या घराच्या आजूबाजूला जो कुठला वृक्ष असेल ना त्याला हात लावा आणि त्याच्याशी बोला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तरी तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात होईल. अनकंडिशनल. आणि खरोखर त्यांना व्हायब्रेशन असतात. म्हणून आता हायर फ्रिक्वेन्सीला जर व्हायब्रेट करायचं असेल तर आपल्याला काय मदत करेल माहितीये? प्रेम, स्माइलिंग. ज्यावेळेस एखादा व्यक्ती हसतो किंवा त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं त्यावेळेस त्याच्यावर सहजच कृपादृष्टी होत राहते. ब्लेसिंग, आशीर्वाद देणे किंवा थँकिंग दुसऱ्यांना, मी तुमचा आभारी आहे. इवन खेळणं, जर तुम्हाला वाटलं तर छोटे छोटे खेळ आपल्या कुटुंबासोबत खेळत जा. गार्डन मध्ये फिरायला जा, मुलांबरोबर खेळा. ह्याच्याने सुद्धा फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट होते. पेंटिंग करू शकता, गाणं गाऊ शकता, कधी कधी डान्स करू शकता, योगा करू शकता. नंतर ताईची हे मेडिटेशनचे प्रकार आहेत, ऊर्जा शक्ती हिलिंग. सूर्यप्रकाशात चालू शकता. इवन व्यायाम केल्याने सुद्धा एनर्जी व्हायब्रेट होते हायर फ्रिक्वेन्सीला. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने सुद्धा ऊर्जा शक्ती व्हायब्रेट होते हायर फ्रिक्वेन्सीला. याच बरोबर आता ह्या काही ऍक्टिव्हिटी झाल्या, परंतु याच्याच बरोबर जे प्रकृतीने आपल्याला प्राकृतिक भोजन दिलेलं आहे ग्रहण करण्यासाठी, हे जर तुम्ही ग्रहण करत असाल तरी सुद्धा एनर्जी व्हायब्रेट होते. म्हणजे काय खाऊ शकता तुम्ही? भिजवलेले मूग, भिजवलेले कडधान्य, त्यानंतर सिरियल खाऊ शकता, फळं खाऊ शकता, भाजीपाला जे प्रकृतीने निसर्गाने बनवलेलं आहे. काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, पपई, पेरू, चिकू, सीताफळ, ही जी पण काही फळं आहे, पालक, पालकचा ज्यूस, हे जे पण काही पदार्थ आहेत हे तुम्ही ग्रहण करू शकता, जे प्रकृतीने भगवंताने त्याच्या स्वयंपाक घरात बनवलेले आहे. आता यातला एक नाश्ता सांगू तुम्हाला, याला म्हणतात हलवा. अतिशय उत्तम हलवा, गाजरचा हलवा असतो ना आपण करतो, किंवा हिंदीमध्ये हलवाच म्हणतात याला, हलवा. किंवा एक स्वीट डिश ही कुठली आहे माहिती आहे? प्रकृतीने बनवलेली, केळं, बनाना. आता याचं पॅकिंग सुद्धा किती छान केलेले पहा. याला पॅकिंग करून दिलेलं आहे. फक्त ते बाहेरचे केळेचे साल, छिलके तुम्हाला उतरवायचे आहेत.
आणि ते उतरवल्यानंतर आतमध्ये स्वीट डिश तयार आहे, याला म्हणतात पॅकिंग. आता याच्या पलीकडे अजून काय प्रमाण पाहिजे की ही प्रकृती आपल्यासाठी एवढं काळजी करते, एवढी आपली देखभाल करते आणि आपल्यासाठी रेडिली अवेलेबल फूड, भोजन उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि असं तुम्ही एक एक पदार्थ पाहत जाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये पॅकिंग सुद्धा उत्तम केलेलं आहे. कशाचं पॅकिंग केले? कधी डाळिंब घ्या, त्या डाळिंबला जसं कट कराल तसं तुमच्या लक्षात येईल एक एक दाणा याच्यामध्ये पॅक केलेला आहे, अगदी सुरक्षित राहील असा. आणि त्या त्या दाण्याभोवती किंवा जे आतमध्ये रसाळ पदार्थ आहे त्याच्या भोवती एक आवरण निर्माण केलेलं आहे. आणि कधी ते डाळिंब फोडून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतकी अद्भुत संरचना, हे प्रकृतीने बनवलेलं भोजन आहे. हे जर ग्रहण केलं एखाद्या व्यक्तीने 30 दिवसात, तर तसंच म्हणजे त्याची त्वचा किंवा त्याची स्किन तेजोमय होईल. आतमधले टॉक्सिन, विषारी पदार्थ बाहेर पडतील. प्रकृतीमध्ये असे म्हणजे प्रकृतीच्या खजान्यात असे बरेच अनमोल रत्न आहेत आणि हे ग्रहण करणं आवश्यक आहे. ऊर्जा शक्ती कशी वाढवावी याच्यावर अजून एक सेशन घेऊ आपण. त्यामध्ये मी अजून काही पर्टिक्युलर गोष्टी चर्चा करणार आहे. शुद्ध पाणी. शुद्ध पाणी म्हणजे आरोचं नाही, परंतु जे पाणी प्रोसेस केलेलं आहे, शुद्ध केले, उकळून थंड केलेलं आहे असं सुद्धा चालेल. ते सुद्धा हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतं. इवन अजून एक चमत्कार आहे. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो ना अंतकरणापासून, आणि अंतकरणात करुणा जागृत होते, त्या प्रार्थनेमध्ये फ्रिक्वेन्सी वाढवण्याचं सामर्थ्य किती आहे माहितीये? 120 to 350 हर्ट्स, 350 हर्ट्स पर्यंत आपली फ्रिक्वेन्सी वाढू शकते. कशामुळे? प्रार्थनेमुळे. फक्त प्रार्थना केल्याने. प्रार्थना आणि बीज, बीजारोपण करतो ना, प्रार्थना आणि बीज या दोन अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये दिसत काही नाही, पण संपूर्ण विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. बीजामध्ये दिसत काही नाही, परंतु त्याच्याने सामर्थ्याने आहे, त्याच्यात ते समर्थ आहे की त्याच्याने एक सृष्टी निर्माण होऊ शकते. तसं प्रार्थनेत सुद्धा इतकी शक्ती आणि सामर्थ्य आहे की त्याच्याने सुद्धा व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि त्याची आपण दररोज प्रॅक्टिस करत आहोत. म्हणून आता काय करायचंय? आनंदाने गाणं गा, जे पण तुम्हाला आवडतंय, जे तुमच्या आवडीचं आहे. फक्त पॉझिटिव्ह पाहिजे, सॅड सांग नको हा. नाहीतर काही व्यक्ती कुठलं गाणं म्हणतात माहितीये? अब दिल ही टूट गया, अब जीकर क्या करे. आणि त्या व्यक्तीला म्हणायचं, मेरा कहा दिल टूटा है, मेरा तो अभी है, और जीऊंगा क्यों नहीं, जीने के लिए मेरे पास तो अभी बहुत कुछ है. बरोबर? किंवा असे जे काही सॅड सॉन्ग आहेत जुन्या काळातले, ते बिलकुल ऐकू नका. कुठले ऐका मग? ज्याच्याने तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता येईल, किंवा जे गाणे गुणगुणल्याने तुमच्या अंतर्मनात शांती निर्माण होईल असे गाणे. हसा, प्रेम करा, ध्यान करा. मेडिटेशन हे फार महत्वाचं आहे. खेळा, आभार व्यक्त करा आणि खरोखर जीवन जगण्याचा आनंद घ्या. कधी काळी माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती येईल आणि त्या दिवशी मी आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करेल, मग मला फायनान्शियल फ्रीडम प्राप्त होईल आणि त्या दिवशी मी आनंदी होईल. हा भ्रम आहे, हे खोटं आहे. 20 वर्षानंतर तुमचा फ्लॅट नील होईल, तुमची जागा नील होईल, किंवा तुम्ही घेतलेलं होम लोन, कार लोन त्याची परतफेड होईल आणि त्या दिवशी तुम्ही आनंदी व्हाल. हा भ्रम आहे. पण तोपर्यंत दररोज मरण्याचा अनुभव घ्याल, चिंता करत करत, चिंता करत करत. त्याच्यापेक्षा काय करायचंय? आजचा दिवस आनंदाने घालवणं गरजेचं आहे. आनंदाने म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊन नाही, परंतु खरोखर ज्यामध्ये अंतकरणातून, हृदयातून व्हायब्रेशन वाढतील असं. आता
हे जे काही मी डिस्कस करतोय हे एक नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी हे इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. परंतु जर अजून कुणाला काही वाचायचं असेल याच्यात, तर पॉवर वर्सेस फोर्स असं डेव्हिड आर हॉकिन्स यांचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे बरं होणं हे किती महत्वाचं आहे हे याच्यातून तुम्हाला कळेल. बरं होणं किंवा एखाद्या व्यक्तीला खरोखर निरोगी शरीर प्राप्त करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? यासाठी तुम्हाला खरोखर अंतःकरणातून आभार प्रकट करावं लागेल. राईट? आणि हीच गोष्ट फार महत्वाची आहे. आणि हे आजचं आपलं एक प्राथमिक सेशन होतं, ज्यामध्ये पॉवर वर्सेस फोर्स हे पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. जितक्या वेळा तुम्ही हे ऐकाल, दुसऱ्यांना द्याल, त्या व्यक्तीचे जे रूट कॉज आहे, म्हणजे जे मूळ आहे आजाराचं, दुःखाचं, यातनाचं, वेदनेचं, याचं शमन करण्याची यामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे. तर इथे आपण आता थांबूया आणि पुढचा आपला पार्ट घ्यायचा आहे, जे आपलं चॅलेंजेस आहे.